हाय फ्रेंड्स, रुचकर खाना खजाना चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला शाही मँगो मिल्कशेक कशी करते मी ते शेअर करणार आहे। तर त्यासाठी इथे हापूस आंब्याचे मी तुकडे करून घेतलेले आहे आणि एक 2-4 तासासाठी मी इथे बदाम भिजत घातलेले होते, ते आता मी सोलून घेते। अशा पद्धतीने मी हे सगळे बदाम सोलून घेतलेले आहेत। जवळजवळ मी 20-22 बदाम घेतलेले आहेत। आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते। आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला दूध घालून याची पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे बदामाचं दूध तयार होईल। अशा पद्धतीने हे मी दूध आणि बदामाचे सोललेले बदाम घेतलेले आहेत। आता मी हे मिक्सरला लावून याची पेस्ट करून घेते। आता अशा पद्धतीने इथे हे पहा, हे बदामाचं दूध तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी हे मँगोचे जे तुकडे करून घेतलेले आहेत आंब्याचे, ते मी घालते याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये मी आता खडी साखर घालते, नॉर्मल साखर न घालता खडी साखर घालते। आणि पुन्हा हे मी आता मिक्सरला सगळं फिरवून घेते। आता इथे अशा पद्धतीने हे मँगो आणि बदामाची पेस्ट तयार झालेली आहे। आपल्याला मिल्कशेक करायचा आहे, त्यामुळे याची कन्सिस्टन्सी आपल्याला पातळ करायची आहे। त्यासाठी आपल्याला इथे आता नॉर्मल दूध ॲड करायचं आहे, जास्तही ॲड करायचं नाही, जेणेकरून खूप पातळ होईल। आणि हे अशा पद्धतीने आता मी हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेते। आता इथे अशा पद्धतीने मी हे सर्विंग ग्लासमध्ये सर्व केलेलं आहे। याची थिकनेस पाहू शकताय तुम्ही, किती दाटसर झालेली आहे। थोडेसे मी त्याच्यामध्ये पल्पही टाकलेले आहे। आणि आता आपल्याला गार्निश करायचं आहे। काजू आणि पिस्त्याच्या तुकड्याने मी आता हे गार्निश करते। त्यानंतर याच्यावर मी थोडेसे केसर पण घालते, त्याने स्वादही छान येईल। अगदी सोपी, पण बदामाने जो रिचनेस येतो ते साध्या फक्त दुधाने येत नाही। अशी आता ही शाही मँगो मिल्कशेक तयार आहे। याच्यामध्ये मी आता स्ट्रॉ पण असा व्यवस्थित टाकलेला आहे। आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा। थँक्यू।